नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अशा अनेक योजना राबविल्या जातात ज्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच योजनांसंबंधी माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व नगरपालिका, महानगरपालिका किंवा पंचायती समितीमार्फत अशा अनेक योजना राबविल्या जातात ज्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही। अशा सर्व योजनांची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभाग या विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका, महानगरपालिका किंवा पंचायत समितीमार्फत जाहीर सूचना देण्यात आलेल्या आहेत व परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे। उदाहरणार्थ मी तुम्हाला ठाणे महानगरपालिका महिला व बाल विकास विभाग यांचं एक परिपत्रक उदाहरणासाठी इथे आपण बघूया। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ठाणे महानगरपालिका महिला व बाल विकास विभाग ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बाल कल्याण योजनेबाबत जाहीर सूचना परिपत्रक आपल्याला देण्यात आलेलं आहे। पुढे पाहूयात, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत। मित्रांनो, या योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जात आहेत, परंतु याची माहिती न मिळाल्यामुळे आपल्याला या योजनांचा लाभ मिळत नाही। पुढे पहा मित्रांनो, ठाणे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या महिला व बालकांना सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील योजनांची मदत दिनांक 6/11/2025 ते 20/11/2025 पर्यंत राहील। इथे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, समजून घ्या। या योजनांसाठी शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2025। पुढे पाहूयात, ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालय निवेदित अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 6/11/2025 ते 21/11/2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत अर्ज प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील। एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल, कृपयाची नोंद घ्यावी। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, महिला व बालकांसाठी पुढील योजना राबविण्यात येत आहेत। योजना क्रमांक आणि योजनेचे नाव सर्व माहिती आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे। योजना क्रमांक 1 मध्ये पहा, कचरा वेचक महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे, वय 18 वर्षापर्यंत। पुढे योजना क्रमांक 2 पहा, विधवा घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य करणे। योजना क्रमांक 3 पहा, ठाणे महानगरपालिका शाळेतील इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये 70% व त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण मुलींसाठी अर्थसहाय्य करणे। क्रमांक 4 मध्ये पहा, मुली किंवा महिला खेळाडूंकरिता जिल्हास्तर खेळासाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती देणे। त्यानंतर मुली किंवा महिला खेळाडूंकरिता राज्यस्तर खेळासाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती देणे। त्यानंतर क मध्ये पहा, मुली महिला खेळाडूंकरिता राष्ट्रीय स्तर खेळासाठी गुणवत्ता प्राप्त खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती देणे। त्यानंतर खेळाडूंकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्ती प्राप्त करून देणे। त्यानंतर योजना क्रमांक 5 मध्ये पहा, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या यामध्ये पुढील आजारांचा समावेश आहे: HIV ग्रस्त, कॅन्सरग्रस्त, डायलिसिस, अर्धवायू इत्यादी गंभीर आजार उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य करणे। त्यानंतर पुढे क्रमांक 6 मध्ये पहा, कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबविणे। त्यानंतर क्रमांक 7 मध्ये पहा, 60 वर्षावरील विधवा किंवा घटस्फोटित ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे। पुढे क्रमांक 8 मध्ये पहा, नोंदणीकृत महिला बचत गटांना अनुदान देणे, किमान 1 वर्ष पूर्ण झालेले बचत गट। त्यानंतर क्रमांक 9 मध्ये पहा, मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत करणे। व क्रमांक 10 मध्ये पहा, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या
अथवा पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस अर्थसहाय्य करणे, अशा प्रकारे मित्रांनो एकूण 10 योजना राबविण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काम करणाऱ्या सफाई कामगार यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पहा मित्रांनो, योजना क्रमांक 1 मध्ये पहा, ठाणे महानगरपालिका आस्थापनावरील सफाई कामगार व कंत्राटी पद्धतीवरील सफाई कामगारांच्या इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना अर्थसहाय्य करणे. मित्रांनो, या योजनांची अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला ठाणे महानगरपालिका यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर ही ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्यवस्थितरित्या माहिती समजून घ्या मित्रांनो, कारण आपल्या चॅनलवर संपूर्णतः सत्य माहिती दिली जाते. तुम्हाला या वेबसाईटवर आल्यानंतर असं स्क्रोल डाऊन करत खाली जायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल, पर्याय दिसेल, नवीन माहिती. इथे नवीन माहिती असा ऑप्शन देण्यात आलेला आहे आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता क्रमांक 2 मध्ये पहा मित्रांनो, PDF फाईल आपल्याला दिसत आहेत आणि तुम्ही नाव देखील पाहू शकता. क्रमांक 2 मध्ये पहा, महिला बाल कल्याणकारी योजना सन 2025-26. इथे आपल्याला ज्या PDF फाईल दिसत आहेत त्या सर्व योजनांची माहिती आपल्याला इथे सविस्तरपणे दिलेली आहे. अर्ज कुठे व कसा करायचा व कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ही सर्व माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण इथे एक PDF फाईल ओपन करणार आहोत. सर्व माहिती व्यवस्थितरित्या समजून घ्या मित्रांनो. आपण ज्या योजना पाहिल्या त्यामधील योजना क्रमांक 1 PDF फाईल आपण इथे ओपन करणार आहोत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे आपण PDF ओपन केलेली आहे. ठाणे महानगरपालिका महिला व बाल कल्याण योजना सन 2025-26. योजना क्रमांक 1, कचरा वेचक महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे. वय 18 वर्षापर्यंत. प्रति लाभार्थी रुपये 15,000 रुपयापर्यंत. पहा मित्रांनो, कचरा वेचक ज्या सफाई कामगार आहेत, सफाई कामगार महिला आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य म्हणून 15,000 रुपयापर्यंत लाभ या योजनेतर्फे दिले जाणार आहे. तर मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला अर्ज असणार आहे. इथे तुम्हाला अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता व मोबाईल नंबर, धर्म, जात, जातीचा प्रवर्ग ही सर्व माहिती या अर्जामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे. पुढे पहा मित्रांनो, अर्जदाराचे आधार कार्ड क्रमांक, अर्जदारांच्या मुलांची पाल्याचे संपूर्ण नाव, सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज व्यवस्थितरित्या भरायचा आहे. कुठेही खाडाखोड करायची नाही आहे. या अर्जामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ही सर्व माहिती पुढील प्रमाणे तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर अटी शर्ती, पात्रता काय असणार आहे, स्वयं घोषणापत्र ही सर्व माहिती तुम्हाला या अर्जामध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, ज्या आपण 10 योजना पाहिल्या त्या योजनांची सर्व माहिती या PDF मध्ये उपलब्ध आहेत व सर्व अर्ज, कागदपत्र, पात्रता ही सर्व माहिती या PDF मध्ये उपलब्ध आहे. तर इथे तुम्ही डाउनलोड करू शकता व अर्ज सादर करायचा आहे. याची शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर 2025. मित्रांनो, या ज्या आपण योजना पाहिल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये राबविल्या जात आहेत. तर तुम्हालाही या योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील महानगरपालिका किंवा नगरपालिका असतील किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला या योजनांबद्दल चौकशी करायला लागेल व सर्व योजनांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, आशा व्यक्त करतो की सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. जर एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.